नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा कथेचा शोध घेणार आहोत जी मानवतेच्या अगदी सुरुवातीच्या काळातली आहे. ही गोष्ट आहे पृथ्वीवरील अधिकारासाठी झालेल्या एका संघर्षाची. एका बाजूला होता आदाम, ज्याला देवाने पृथ्वीची जबाबदारी दिली होती, आणि दुसऱ्या बाजूला होता सैतान, ज्याला तो अधिकार हवा होता. आणि आपल्याला मिळालेल्या स्रोतांनुसार हा संघर्ष आदाम हारला, त्याने तो अधिकार गमावला. पण आजचा आपला उद्देश फक्त तो हारला हे सांगणं नाही, तर हे समजून घेणं आहे की हे नेमकं कसं घडलं. म्हणजे त्याच्यासमोर जी परीक्षा ठेवण्यात आली होती ती खरंच त्याच्या क्षमतेच्या पलीकडची होती का? आणि या सगळ्या नाट्यमय घटनेत देवाची नेमकी भूमिका काय होती? बरोबर. कारण वरवर पाहिलं तर ही एका अपयशाची कहाणी वाटते, नाही का? पण या स्रोतांमध्ये एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. त्यांच्या मते आदामाचं हे पतन म्हणजे शेवट नव्हता, तर एका मोठ्या योजनेची सुरुवात होती. आणि याच योजनेत पहिला आदाम आणि शेवटचा आदाम यांच्यातील एक गुंतागुंतीचं पण खूप महत्वाचं नातं उलगडतं. चला तर मग ह्या कथेच्या मुळाशी जाऊया आणि एक एक धागा उलगडून पाहूया. चला, अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. देवाने आदामाला एदेन बागेत ठेवलं. त्याचं काम काय होतं? या स्रोतानुसार त्याला बाग सांभाळायची होती आणि तिचं रक्षण करायचं होतं. म्हणजे तो एक प्रकारचा केअरटेकर किंवा मॅनेजर होता. अगदी बरोबर. तो मालक नव्हता, तर एक कारभारी होता. आणि प्रत्येक कारभाराला काही नियम पाळावे लागतात. इथे नियम अगदी सोपा आणि स्पष्ट होता. बागेतल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही. आणि या नियमाचं उल्लंघन केल्यास काय होईल हेही स्पष्टपणे सांगितलं होतं. तू निश्चित मरशील. म्हणजे कोणती संदिग्धता नव्हती. आणि मग इथेच कथेला एक वळण मिळतं. सर्पाच्या रूपात सैतानाची एंट्री होते आणि तो थेट देवाच्या शब्दावरच हल्ला करतो. तो हव्वेला काय म्हणतो? तुम्ही अजिबात मरणार नाही. म्हणजे देवाच्या आज्ञेच्या अगदी विरुद्ध. अगदी विरुद्ध. आणि फक्त एवढंच नाही, तो एक मोठं आमिष दाखवतो. तो म्हणतो की हे फळ खाल्ल्यावर तुम्ही देवासारखे व्हाल. हो, ही केवळ एक साधी मोह घालणारी गोष्ट नव्हती. हा देवाच्या अधिकारावर आणि त्याच्या चारित्र्यावर केलेला थेट हल्ला होता. सैतान असं सुचवत होता की देव काहीतरी चांगलं तुमच्यापासून लपवून ठेवत आहे. आणि दुर्दैवाने आदाम आणि हव्वा या मोहाला बळी पडले. त्यांनी आज्ञा मोडली आणि त्याच क्षणी या स्रोतांनुसार आदामाने आपला कायदेशीर अधिकार गमावला. कायदेशीर अधिकार गमावला. हो, तो पापाचा गुलाम बनला. आणि जो पापाचा गुलाम असतो तो साहजिकच गुलामांच्या मालकाच्या म्हणजे सैतानाच्या नियंत्रणाखाली येतो. एक मिनिट. म्हणजे तो अधिकार फक्त एका फळाच्या बदल्यात अक्षरशः ट्रान्सफर झाला? हे इतकं सोपं होतं? कायदेशीरदृष्ट्या हो. या स्रोतांनुसार आदम पृथ्वीचा प्रतिनिधी होता. जेव्हा त्याने देवाऐवजी सैतानाचं ऐकलं तेव्हा त्याने आपली निष्ठा बदलली आणि त्याच्यासोबतच पृथ्वीवरील आपला अधिकारही सैतानाच्या हवाली केला. म्हणूनच नंतरच्या काळात सैतान येशूला म्हणू शकला की हे सर्व राज्य आणि त्याचे वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हवाली केले आहे. तो खोटं बोलत नव्हता. त्याला तो अधिकार आदामाकडून मिळाला होता. तो जगाचा अधिपती बनला होता. हे ऐकून खूपच धक्कादायक वाटतंय. पण यामुळे एक मोठा नैतिक प्रश्न उभा राहतो. हे सगळं आदामासाठी खूप अन्यायकारक नाही का वाटत? म्हणजे एका बाजूला एक नवीन निष्पाप माणूस आणि दुसऱ्या बाजूला एक अत्यंत धूर्त शक्तिशाली सत्व. ही लढाई तर सुरुवातीपासूनच एका बाजूने झुकलेली होती. आदामाकडे त्याला हरवण्याची ताकद होती तरी का? आणि हाच मुद्दा या स्रोतांच्या केंद्रस्थानी आहे. त्यांच्या मते जर ही परीक्षा अन्यायकारक असती तर देव स्वतःच अन्यायी ठरला असता. बरोबर? पण या स्रोतांचा युक्तिवाद असा आहे की देव त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही परीक्षेला परवानगी देतो. तो अशा कोणत्याही परीक्षेला परवानगी देत नाही जी माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडची असेल. जर त्याने तसं केलं असतं तर त्याच्या आज्ञा पाळणं अशक्य झालं असतं आणि मग त्या आज्ञाच निरर्थक ठरल्या असत्या. ठीक आहे, पण मग याचा अर्थ काय होतो? देवाने सैतानाला आदामाला मुहात पाडण्याची आज्ञा दिली होती का? नाही, आज्ञा नक्कीच दिली नव्हती. हा फरक खूप महत्वाचा आहे. या स्रोतांनुसार देवाने सैतानाला तसं करायला सांगितलं नाही, पण त्याला थांबवलंही नाही. याला परमिसिव्ह विल किंवा अनुमती देणारी इच्छा म्हणतात. म्हणजे सैतानाने जे काही केलं ते स्वतःच्या दुष्ट इच्छेने केलं. त्यामुळे त्या पापाची संपूर्ण जबाबदारी त्याचीच आहे. म्हणूनच त्याला खुनी म्हटलं जातं आणि त्याला शाप दिला जातो. पण हे सगळं देवाच्या सर्वोच्च नियंत्रणाखालीच घडलं. आदामाला बागेचं रक्षण करायला सांगितलं तेव्हा
त्यातच हा इशारा दडलेला होता की कोणीतरी हल्ला करणार आहे. अगदी बरोबर. रक्षण या शब्दाचा अर्थच आहे की कोणत्या तरी धोक्यापासून बचाव करायचा आहे. आदामाला सावध राहायला सांगितलं होतं. त्याच्याकडे सैतानाचा प्रतिकार करण्याची शक्ती आणि अधिकार दोन्ही होते. तो अयशस्वी झाला कारण त्याने तसा निर्णय घेतला. ती परीक्षा त्याच्या आवाक्याबाहेरची नव्हती, त्यामुळे त्याच्या पतनाची जबाबदारी पूर्णपणे त्याची स्वतःची होती. ठीक आहे, तर आदाम परीक्षेत नापास झाला आणि त्याने पृथ्वीवरचा आपला अधिकार गमावला. मग गोष्ट इथेच संपते का? म्हणजे मानवतेने आपलं स्थान गमावलं आणि सैतान जिंकला? की या अपयशातच पुढच्या मोठ्या योजनेची सुरुवात दडलेली होती? नेमका हाच मुद्दा आहे. या स्रोतांनुसार ही गोष्ट इथे संपत नाही. किंबहुना इथेच खऱ्या अर्थाने कथेला एक विलक्षण वळण मिळतं. पहिल्या आदामाच्या या अपयशामुळेच शेवटच्या आदामाच्या येण्याचा मार्ग मोकळा झाला. थांबा, पहिला आदाम आणि शेवटचा आदाम, ही काय संकल्पना आहे? हे आपल्या श्रोत्यांसाठी थोडं सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. ही एक तुलना आहे. पहिला आदम म्हणजे एदेन बागेतील आदाम आणि शेवटचा आदम ही उपाधी येशू ख्रिस्तासाठी वापरली जाते. या स्रोत्यानुसार येशू एका नवीन मानवी वंशाचा प्रमुख म्हणून आला, जसा आदाम जुन्या वंशाचा प्रमुख होता. आणि या दोघांमध्ये खूप मोठे आणि महत्त्वाचे फरक आहेत. जसे की? पहिला आणि सर्वात स्पष्ट फरक म्हणजे पहिल्या आदामाला मोहात पाडण्यात आलं आणि तो त्या मोहात पडला, तो अयशस्वी झाला. शेवटच्या आदामाला म्हणजे येशूलाही रानात 40 दिवस मोहात पाडण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला. त्याने पापाचा प्रतिकार केला. या स्रोतांमध्ये अजून एक विरोधाभास मांडला आहे जो खूप रंजक वाटतो. पहिल्या आदामाच्या बाबतीत त्याची पत्नी हव्वा मोहाचं कारण ठरली आणि त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. बरोबर. तर शेवटच्या आदमाच्या बाबतीत त्याची वधू जी प्रतिकात्मक रूपात चर्च किंवा विश्वासणाऱ्यांचा समूह आहे, ती त्याच्यासाठी प्राण देईल, त्याच्या नावाने शहीद होईल. म्हणजे नातं पूर्णपणे उलटं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा फरक, पहिल्या आदमाने पृथ्वीवरील अधिकार गमावला, तर शेवटच्या आदमाने तो परत मिळवला. आणि यामुळे सैतानासमोर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली असणार. कारण आता त्याच्या राज्यात एक असा माणूस होता ज्याच्यावर त्याचं कोणतंच नियंत्रण नव्हतं. अगदी बरोबर. सैतान शेवटच्या आदमाला पापाच्या मोहात पाडू शकला नाही. त्यामुळे आपलं राज्य टिकवण्यासाठी त्याच्याकडे फक्त एकच मार्ग उरला होता, त्याला ठार मारणे. पण थांबा, सैतान तर खूप धूर्त मानला जातो. त्याला हे कळलं नाही का की हे त्याच्याच विरोधात जाईल? हा तर एक सापळा वाटतोय. त्याला हे कळलं नाही की हा देवाच्या मोठ्या योजनेचाच एक भाग होता. त्याला वाटलं की येशूचा मृत्यू हा त्याचा विजय असेल, पण झालं उलटं. आपलं पृथ्वीवरचं राज्य वाचवण्याच्या नादात त्याने नकळतपणे आपल्याच निर्माणकर्त्याला मारून आपला पराभव निश्चित केला. कारण येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान हेच त्याच्या पराभवाचं आणि मानवतेच्या मुक्तीचं कारण ठरणार होतं. या स्रोतांमधील भाषा मला खूप कायदेशीर आणि तांत्रिक वाटते. उदाहरणार्थ असं म्हटलं आहे की आदामाने पृथ्वी आणि स्वतःला पापाच्या गुलामगिरीत विकून टाकलं आणि मग हा गमावलेला वारसा परत मिळवण्यासाठी मृत्यूची किंमत चुकवणं आवश्यक होतं. हे नेमकं काय आहे? ही एक शक्तिशाली कायदेशीर उपमा आहे. जुन्या काळात जर एखाद्या व्यक्तीने कर्जामुळे आपली जमीन गहाण ठेवली असेल किंवा स्वतःला गुलाम म्हणून विकलं असेल, तर त्याच्या जवळच्या नातेवाईकाला किन्समन रिडीमर किंवा सोडवणारा नातेवाईक म्हणून ती किंमत चुकवून त्याला आणि त्याच्या मालमत्तेला सोडवण्याचा हक्क होता. अच्छा, म्हणजे जसं कुटुंबातलं कोणीतरी कर्ज फेडून गहाण ठेवलेली जमीन सोडवतं, तसंच काहीसं? अगदी तसंच. इथे आदाम म्हणजे तो माणूस ज्याने आपला वारसा म्हणजे पृथ्वी गमावली, आणि शेवटचा आदाम म्हणजे येशू, तो जवळचा नातेवाईक म्हणून पुढे आला, ज्याने स्वतःच्या रक्ताने म्हणजे मृत्यूने ती किंमत चुकवली आणि तो गमावलेला वारसा हक्क परत मिळवला. ही केवळ एक भावनिक गोष्ट नाही, तर एक कायदेशीर व्यवहार आहे, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. या स्रोतांमध्ये बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकाचाही संदर्भ आहे. तिथे 2 महत्त्वाच्या प्रतिकात्मक दस्तऐवजांबद्दल सांगितलं आहे, जे उघडायला फक्त शेवटचा आदामच पात्र होता. हे दस्तऐवज म्हणजे काय? हे खरंखुरं कागदपत्र आहेत की कशाचं तरी प्रतीक आहेत? हे पूर्णपणे प्रतिकात्मक आहेत. ते कायदेशीर हक्कांचं प्रतीक आहेत. पहिला दस्तऐवज आहे गुलामगिरीचा दस्तऐवज. हा उघडल्याने मानवजात पापाच्या बंधनातून आणि मृत्यूच्या शापातून मुक्त होते. शरीरावर जे मृत्यूचं राज्य होतं ते संपतं. आणि दुसरा आहे जमिनीच्या हक्काचा दस्तऐवज. हा पृथ्वीचा टायटल डीड किंवा मालकी हक्काचा दस्तऐवज आहे. हा उघडल्याने पृथ्वी स्वतः शापातून मुक्त होते
आणि नवीन आकाश व नवीन पृथ्वी म्हणजे एक पुनर्संचयित आणि परिपूर्ण निर्मितीचा मार्ग मोकळा होतो. तुम्ही परिपूर्ण हा शब्द वापरला. याचा अर्थ फक्त जैसे थे परिस्थिती निर्माण करणं, म्हणजे जसं एदेन बागेत होतं तसं करणं एवढाच नाहीये का? नाही, आणि हाच या दृष्टिकोनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ही केवळ पुनर्स्थापना नाही, तर ती परिपूर्णता आहे. म्हणजे गोष्टी फक्त पूर्ववत होत नाहीत, तर त्याहून श्रेष्ठ होतात. उदाहरणार्थ, या स्रोतांनुसार पुनरुत्थानानंतर मानवाला मूळ शरीरापेक्षा श्रेष्ठ असं आध्यात्मिक शरीर मिळतं. ही एक प्रकारची उन्नती आहे, केवळ दुरुस्ती नाही. हे सगळं खूप गुंतागुंतीचं पण तर्कसंगत वाटतंय, पण तरीही मनात एक मूळ प्रश्न राहतोच. देवाने हे सगळं घडूच का दिलं? त्याने सैतानाला पहिल्याच क्षणी का नाही रोखलं? हा सगळा त्रास, दुःख हे सगळं टाळता आलं असतं, नाही का? या प्रश्नाचं उत्तर या स्रोतांच्या मते स्वतंत्र इच्छा, फ्री विल या संकल्पनेत दडलेलं आहे. देवाचा उद्देश केवळ आज्ञाधारक प्राणी निर्माण करणे नव्हता. त्याला रोबोट्स नको होते. त्याचा उद्देश होता देवदूत आणि मानव या दोघांच्याही स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करणे. स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करणे याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की त्याची मुलं केवळ कर्तव्याच्या भावनेने किंवा शिक्षेच्या भीतीने नव्हे, तर खऱ्या प्रेमाने त्याच्या आज्ञा पाळतील अशी त्याची इच्छा होती. आणि खरं प्रेम हे नेहमी एका निवडीवर आधारित असतं. जर तुमच्याकडे नाही म्हणण्याचा पर्यायच नसेल, तर तुमच्या हो म्हणण्याला काहीच अर्थ राहत नाही. आणि हे प्रेम वधस्तंभावर प्रकट होतं असं या स्रोतांचं म्हणणं आहे का? हो, कारण वधस्तंभ देवाच्या प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती दाखवतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे कळतं की देव आपल्यावर इतकं प्रेम करतो की त्याने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला, तेव्हा ते प्रेम त्या व्यक्तीला सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरं जाण्याची ताकद देतं. आणि सर्वात मोठी परीक्षा कोणती आहे? मृत्यू. म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की जेव्हा देव म्हणतो की तो आपल्याला क्षमतेपेक्षा जास्त परीक्षेला सामोरं जाऊ देणार नाही, तेव्हा तो एक प्रकारे वचन देतो की तो आपल्याला मृत्यू पत्करण्या इतकं प्रेम करण्यास सक्षम करेल. नेमका हाच मुद्दा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देवावर इतकं प्रेम करू शकते की ती त्याच्यासाठी मृत्यूलाही सामोरं जायला तयार होते, तेव्हा कोणतीही परीक्षा अशक्य राहत नाही. कारण मृत्यूच्या पलीकडे कोणतीही मोठी परीक्षा नाही, बरोबर? अशा प्रकारे त्या व्यक्तीची स्वतंत्र इच्छा प्रेमाद्वारे परिपूर्ण होते. ती व्यक्ती भीतीने नव्हे, तर स्वेच्छेने आणि प्रेमाने देवाची निवड करते. तर आपण आदामाच्या पतनाने सुरू झालेला हा प्रवास पाहिला. पण या स्रोतानुसार हे केवळ एका व्यक्तीचं अपयश नव्हतं, तर ते देवाच्या मोठ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या योजनेचाच एक भाग होतं. शेवटच्या आदाममुळे देवाची निर्मिती आणि मानवाची स्वतंत्र इच्छा अशा प्रकारे परिपूर्ण होते, जशी ती कदाचित अन्यथा झाली नसती. देवाच्या आज्ञांचं सत्य केवळ आज्ञाधारकतेने नाही, तर हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि पुनरुत्थानाने सिद्ध होतं. ही एक वेगळ्याच पातळीवरची गोष्ट आहे. खरंच हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की नीतिमान देवदूतांनी दुःख न भोगता आपली स्वतंत्र इच्छा पूर्ण केली. त्यांनी सैतानाचा प्रतिकार केला. जर आदामानेही तेच केलं असतं तर निर्मितीची ही कथा किती वेगळी असती. याचा अर्थ असा होतो का की प्रेमाच्या सर्वोच्च परीक्षेसाठी आणि परिपूर्णतेसाठी दुःखाचा अनुभव कुठेतरी आवश्यक असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.